नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्य अधिकारी कर्मचारी व निवृत्त कर्मचारी संदर्भात वित्त विभागामार्फत दिनांक 11/9/2025 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। राज्य अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी संदर्भात वित्त विभागामार्फत दिनांक 11/9/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन शुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सन 2025-26 करिता कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा क्षेत्र योजनेच्या नूतनीकरण करिता वित्त विभागामार्फत दिनांक 18/7/2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। वय वर्षे 18 ते 35 व 36 ते 45 वय असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता विमा छत्र रक्कममध्ये सदर बदल करण्यात आलेला आहे। विमा हप्ता रक्कम पूर्वीप्रमाणेच आहे, केवळ विमा छत्र रक्कम 20 लाख ऐवजी 15 लाख रुपये करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। सन विमा छत्र नूतनीकरण हे सन 2025-26 या वर्षाकरिता असणार आहे। तर सदर विमा छत्र योजना राज्यातील सरकारी अधिकारी कर्मचारी व कार्यरत निवृत्त भारतीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी असणार आहे। भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।